पंतप्रधान मोदीजींनी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर जी स्थिती उद्भवली आहे त्यावर मात करण्यासाठी जे आर्थिक स्टिम्युलस पॅकेज घोषित केलं त्यामधल्या टप्प्याटप्प्याने योजना केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री जाहीर करत आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव ही एक उद्योग जगतासाठी सुवर्ण संधी आहे असे मला वाटते। बघा, कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायच्या आधीपासनं आपली अर्थव्यवस्था काही सुदृढ नव्हती। बजेटमध्ये डेफिसिट तर होतच, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो, या दोघांनाही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्टच्या नुसार 3% पेक्षा जास्ती डेफिसिट ठेवू शकत नव्हते। रिझर्व्ह बँकेची जी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्यांनी स्वतःवर बंधन घालून घेतलं आहे। त्याच्यावर इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशन वाढू नाही, प्राइसेस वाढू नाही, म्हणून सरकारकडे नोटा छापणे हा काही पर्याय उपलब्ध नाही। तर सरकारकडे या पोस्ट कोरोना पॅकेज हा डेव्हलप करण्यासाठी, डिस्बर्स करण्यासाठी महसुली उत्पन्न वाढविणे हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे। जर महसूल वाढवायचा तर कर संकलन आवश्यक आहे, कर संकलन आवश्यक आहे तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट दिल्याशिवाय काहीही पर्याय नाही। आपली अर्थव्यवस्था ही 3 स्तंभांवर आधारित आहे: ॲग्रिकल्चर सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर। ॲग्रिकल्चर सेक्टर सुद्धा वाढवायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग आवश्यक आहे, कारण की फर्टिलायझर्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंट हे सुद्धा मॅन्युफॅक्चर सेक्टरकडूनच येणार। आणि सर्व्हिस सेक्टर हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरच अवलंबून आहे। जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवायचा तर उद्योगाला चालना देण्याशिवाय पर्याय नाही। औद्योगिकरण हाच एकमेव रामबाण उपाय याच्यात आहे। कोरोनावर जर मात करायची असेल तर आपले योद्धे लढतातच आहे, सामाजिक स्तरावर, वैद्यकीय स्तरावर ते लढतातच आहे। पण कोरोनावर आर्थिकदृष्ट्या जर मात करायची असेल, कोरोनावर झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी औद्योगिकरणाशिवाय पर्याय नाही। म्हणूनच आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ज्या उपाययोजना जाहीर केल्या त्या उपाययोजनांमध्ये उद्योग आणि त्याच्याशी निगडित क्षेत्रावरच जास्ती भर आहे। चीनमध्ये जी परिस्थिती उद्भवली, जी काय झालं असेल तिथे, त्याद्वारे बरेचसे प्रोडक्शन हाऊसेस आता चीनच्या बाहेर येऊ इच्छितात। भारताकडे उत्कृष्ट तंत्रज्ञान, उत्कृष्ट तांत्रिक कुशल व्यक्ती, ह्युमन रिसोर्सेस, स्टेबल पॉलिसीज, स्टेबल इंडस्ट्रियल पॉलिसीज, स्टेबल टॅक्सेशन पॉलिसीज या असल्यामुळे आपल्या उद्योजकांना आपण जास्तीत जास्त विदेशी उद्योजकांना आकर्षित करू शकतो। म्हणूनच ते करण्यासाठी केंद्र सरकारने आज ज्या उपाययोजना जाहीर केल्या त्यामध्ये प्रामुख्याने आहे उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहित करणे, अशी जमीन अधिग्रहित करून ती उद्योजकांना देणे, गुंतवणूकी आकर्षित करण्यासाठी सचिव स्तरावरचा एम्पॉवर्ड कमिटीचा गट स्थापन करणे। शेवटी औद्योगिकरण करायचं तर ते सगळं देशभर व्हावं लागेल। जर देशभर व्हावं लागेल तर त्यासाठी म्हणून 3000च्या वर इंडस्ट्रियल पार्क्स आणि क्लस्टरची स्थापना करण्यात येणार। आपल्या देशाचा बराचसा जो विदेशी विनिमयावरचा खर्च आहे तो संरक्षण सामग्रीसाठी आहे। आपले वैज्ञानिक आणि आपले उत्पादन करणारे क्षेत्र हे इतके सक्षम आहेत की ते स्वबळावर चंद्रावर यान पाठवू शकतात, मंगळावर आपण स्वारी करू शकतो। तर आपण संरक्षण दलासाठी लागणाऱ्या सामग्रीची का निर्माण करू शकणार नाही? आपले उत्पादन क्षेत्र त्यासाठी सक्षम आहेत आणि ते निश्चितचपणे हे सगळे संरक्षण सामग्रीचा भार पेलू शकतात। म्हणून मेक इन इंडियाच्या धर्तीवर आताच केंद्र सरकार या संरक्षण उत्पादनांसाठी काही स्पेशल योजना राबवू इच्छिते। कुठलीही अर्थव्यवस्था असो, त्या अर्थव्यवस्थेला सुदृढ करायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट स्पेंडिंग हे महत्त्वाचं आहे। इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बेसिक रोड्स, डॅम्स, ब्रिजेस, इरिगेशन साइट्स या डेव्हलप करणे असते। यासाठी लागतं सिमेंट, स्टील आणि पॉवर। सिमेंट आणि स्टील आपल्याकडे आहे, त्याचं मायनिंग, त्याचं एस्कॅव्हेशन, त्याचं बेनिफिकेशन, त्याची प्रोसेसिंग हे सगळ्या प्रक्रिया आपल्याकडे पूर्णतः एस्टॅब्लिश्ड आहे। राहिला प्रश्न पॉवरचा। पॉवर बाबत जनरेशन कॅपॅसिटी आपल्याकडे अस्तित्वात आहे,
पण याला लागणारा आपले मेजॉरिटी थर्मल पॉवर प्लांट्स आहेत. याला लागणारा मुख्य आहे कोळसा. कोळसा मुबलक प्रमाणात आहे. भारत हा 3ऱ्या क्रमांकाचा कोळशाचे साठे असलेला देश आहे. पण आज काय कोळशावर सरकारची एकाधिकारशाही आहे. जिथे कुठे एकाधिकारशाही येते ते क्षेत्र व्यवस्थित काम करू शकत नाही. जेव्हा आपण ओपन मार्केट म्हणतो, ओपन इकॉनॉमी म्हणतो, त्यावेळेस जेव्हा कॉम्पिटिशन येते तेव्हा ते क्षेत्र व्यवस्थितरित्या प्रगती करते. म्हणून जर कोळशावरची सरकारची एकाधिकारशाही कमी झाली किंवा निघाली तर या कॉम्पिटिशनद्वारे कोळसा क्षेत्राला निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे. कारण की शेवटी आज आपल्याकडे फक्त 7 दिवसाचा एखाद आठवड्याचा कोळशाचा साठा आहे. जर पॉवर प्लांट्स अव्याहतपणे चालवायचे आहेत तर आपल्यासाठी कोळशाची साठवणूक क्षमता वाढवली पाहिजे. साठवणूक क्षमता, त्याचं बेनिफिकेशन वाढवलं पाहिजे. म्हणून सरकारने कोळशाच्या साठवणुकीसाठी 50,000 कोटीची याच्यात तरतूद केलेली आहे. बघा, कोळशाच्या खाणीमधनं म्हणजे पीट हेड टू पॉवर प्लांट असं जे कोळशाची वाहतूक आहे ती रस्त्यावरनं करायच्या ऐवजी ती जर कन्व्हेअर बेल्टनी झाली, त्याच्याकरता लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 15,000 कोटीची तरतूद आहे. ही अतिशय उत्साही तरतूद आहे. या योजनेद्वारे, या 15,000 कोटीच्या तरतुदीद्वारे पर्यावरणाचं रक्षण होईल. शेवटी कोळसा रस्त्यावरनं वाहतूक केल्याने त्याच्यामध्ये धूळ उडते. धूळ उडून बाकीच्या सर्व आजूबाजूच्या प्रदेशाला त्याचा त्रास होतो. शेवटी कोळसा हे जे इंधन आपण वापरतो पॉवर जनरेशन प्लांटसाठी, आपले इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स कितीही इफिशियंट असले तरी शेवटी राख तर तयार होतेच. आणि या राखेचं डिस्पोजल कसं करावं ही खरोखर एक अतिशय गंभीर समस्या सरकारसमोर आहे. म्हणून कोल टू गॅस जर आपण हे अशी प्रक्रिया वापरली तर कोल टू गॅस या प्रक्रियेद्वारे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं राखेचं डिस्पोजल कमी होईल आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, हानी ही आपल्याला निश्चितपणे थांबवता येईल. आजवरच्या ज्या काही उपाययोजना जाहीर केल्या गेल्या आहेत त्या सर्व उपाययोजनांद्वारे आपले उद्योजक इथिकली, अतिशय प्रामाणिकरित्या आपली प्रगती करू शकतील आणि या कोरोनाच्या संकटामधनं उद्योजकांना प्राप्त झालेली ही सुवर्ण संधी आहे असे मला वाटतं. नमस्कार.